नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं चटपटीत आणि टेस्टी हिवाळा स्पेशल म्हणजेच तुरीच्या दाण्यांची चटणी करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला तुरीच्या शेंगा घ्यायच्या आहे आणि तुरीच्या शेंगा आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहे, कारण तुरीच्या दाण्यांना कीड असते, त्यासाठी व्यवस्थित निवडून घ्यायच्या आणि दाणे तयार करून घ्यायचे आहे। आता लगेचच आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा, त्यावरती आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। आता इथं मी छान अशी झणझणीत अशी चटणी करणार आहे, त्यासाठी मी हिरवी मिरची जास्त वापरलेली आहे। नंतर यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण आणि मिरची छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे। आता मिरची आणि लसूण छान भाजून झालेला आहे। लगेचच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला याच तव्यावरती दाणे सुद्धा भाजायचे आहे। आता हे दाणे मी एका पाण्याने धुवून ठेवलेले होते, 10 मिनिटं पाणी निघून द्यायचं आणि नंतर आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहे। आता दाणे भाजताना यावरती थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे 1 चमचाभर तेल टाकायचं, म्हणजे आपले दाणे व्यवस्थित भाजले जातात आणि पटकन भाजले जातात। आता यावरती तुम्ही चिमूटभर मीठ सुद्धा टाकू शकतात। आता दाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे। आता थोडी साल सुद्धा निघत आहे, म्हणजे आपले दाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता एका भांड्यामध्ये तुरीचे दाणे भाजलेले काढून घ्यायचे। मिरची लसूण हे सुद्धा आपल्याला थोडं कोमट असतानाच बारीक करायचं आहे, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं कोमट असलेलंच आपल्याला मिरची लसूण टाकायचं आणि भाजलेले दाणे सुद्धा टाकून घ्यायचे आहे। आता यावरच आपल्याला थोडासा कोथिंबीर सुद्धा टाकायचा आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर टाकायचा। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि याचं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। जास्तही बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। आता बघा, हे जाडसर वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण तुम्ही 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर हव्या त्या वेळेमध्ये चटणीला फोडणी द्यायची आणि चटणी तयार होते। 3 ते 4 दिवस हे चटणीचं वाटण व्यवस्थित राहते, खराब अजिबात होत नाही। आता चला तर मग चटणीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान कडकडीत तापू द्यायचं। नंतर जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। आता कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। थोडासा रंग बदलला की लगेचच आपल्याला त्यामध्ये 1 चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा हिंग टाकायचा, अर्धा चमचा हळद टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा, थोडंसं तिखट टाकायचं। तिखट टाकल्याने छान रंग येतो, त्यासाठी तिखट थोडंसंच टाकायचं, जास्त अजिबात टाकायचं नाही। आता हे छान असं परतवून घ्यायचं आणि नंतर लगेचच चटणीचं वाटण टाकून द्यायचं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तिथं हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, त्यासाठी तिखट टाकलेलं नाही। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल ना, तर तुम्ही तिखटही टाकू शकतात, खूप छान लागते। आता इथं पोहे खाण्याचा चमचा असतो ना, ते 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही, म्हणजे छान अशी मोकळी चटणी तयार होते। आता लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीरसुद्धा टाकायचा। कोथिंबीर छान खूप सारा टाकायचा, म्हणजे चटणीला खूप छान टेस्ट येते। आणि आता बघा, यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। आता वाफ देऊन द्यायची आणि 5 मिनिटानंतर बघा, छान अशी चटणी तयार झालेली आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता ही चटणी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। झणझणीत अशी चटणी तयार झालेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि 3 ते 4 दिवस ही चटणी व्यवस्थित टिकते, त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे एकदा चटणी नक्की करून बघा। आणि छान असं तुरीच्या दाण्यांचं सीझनसुद्धा चालू आहे, तर तुम्ही एकदा ही चटणी नक्की ट्राय करा। आता ही चटणी करताना आपल्याला व्यवस्थित दाणे भाजून घ्यायचे, म्हणजे चटणी ही कच्ची अजिबात लागत नाही, त्यासाठी व्यवस्थित दाणे भाजून घ्यायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी साधी सोपी रेसिपी आहे। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।